गुड मॉर्निंग. आणि आम्ही आता सकाळी सकाळी थंडी पण आहे आणि ह्या थंडीमध्येच आम्ही साप सोडायला आलो आहे जंगलमध्ये. अतिशय सुंदर ठिकाण आहे आणि तुम्हाला सुद्धा आवडते की मी हे सुद्धा सांगा. खूप सुंदर आहे आणि अशा ठिकाणी आम्ही साप रिलीज करायला आलो आहे आणि सुरुवातच करायला लागलो आहे. तर मोठा व्हिडिओ आहे तर नक्की बघा. आणि भरपूर जण असं सपोर्ट वगैरे करत नाहीत, रिस्पॉन्स चांगले येत नाही. आणि हा साप आहे ह्या पिशवीमध्ये. तर कोणता आहे म्हटलं तर आम्ही रिलीज केल्यावर कळेल तुम्हाला. पण मी ह्याच्या अगोदर एक गोष्ट सांगते, आम्ही सापाला पिशवीमधनं कसं ओळखतो हे बघा. इकडे दाबून मी बघायला लागले. हे बघा इकडे ह्याचा कणा एवढा घट्ट असतो. आमचं हाड कसं घट्ट असते की नाही तसं हे घट्ट असतंय. आणि पिशवीतून सुद्धा तुम्हाला साप ओळखता यायला पाहिजे. आता रसल स्वायपर असलं तर मग ते जरासं खरबरीत असतंय, त्याचं अंग खरबरीत असतंय म्हटल्यावर पिशवीतून सुद्धा ते खरबरीत असतंय. आणि नाक थोडंसं मऊ असतंय. आणि परत वेरुळा, जो वेरुळा आहे तो बिनविषारी आहे, तो सुद्धा थोडासा मऊ लागतोय. तर असं आम्ही ओळखायला येतंय. पण असं ह्याचा अर्थ असं नाही आहे की तुम्ही पिशवीतून पकडून साप वगैरे बघा वगैरे, तसं काही नाही आहे. आम्ही तसं पिशवीतून सुद्धा असं पकडल्यावर बाईट होतात. तर आता हे बघा धामण, जसं मी कणा म्हणते, आणि त्याचं हृदय खूप छोटं असतं आणि म्हणूनच तो आता सोडल्या सोडल्या थोडासा स्पीड जातो आणि त्याच्यानंतर मग परत स्लो होतो. आणि त्याचं ऍक्शन सुद्धा तुम्ही बघितलं असेल, कसं तो मूवमेंट घेतो किंवा त्याचं तोंड कसं असं चपट करून फुगवतो. पण असं नागमध्ये पण असं असते, पण नाग फणा काढतोय आणि हा फणा नाही काढत. म्हणून भरपूर जणांना मधला भाग बघून सुद्धा वाटते की हा नागच आहे. आता आणि परत आम्ही दुसरे साप सुद्धा सोडणार आहे. बने रहो हमारे साथ. तर आणि हे बघा, अरे रे रे रे, तो तिकडे गेला, हा वरती जायला लागलाय. आणि दोन्हीमध्ये पण थोडं म्हणजे एकच जातीतले आहे ते दोन्ही साप होते, एकच जातीतले. आणि फक्त रंग वेगळा वेगळा होता थोडंसं. तर दोन्ही पण कवड्याच साप आहे. मी एका वेळेला अर्ध्या तासामध्ये 2 साप पकडले होते एकाच टाइमला. म्हणून मी आता सुद्धा त्याला एकाच टाइमला रिलीज केलेला आहे. आणि भरपूर जणांनी असं सुद्धा कमेंट केलंय, फेअर अँड लवली लावलंय का? हा होय, फेअर अँड लवली तर नाही लावलंय, पण एकाच जातीतले थोडंसं कलर डिफरन्स सुद्धा असते. आणि थोडं मोठं किंवा छोटं असं असतं. ते तर एकतरी अडल्ट स्नेक आहे, असं नाही आहे की छोटं साप होतं म्हणून. अडल्ट स्नेक होतं आणि तो साप आता आम्ही रिलीज केले सुंदर ठिकाणी. आणि आता ते निघून सुद्धा गेले. इकडे आम्हाला दिसलं सुद्धा नाही. असं त्यांनी ग्रिप सुद्धा घेतात आणि घरामध्ये जास्त करून घरामध्ये दिसतात. म्हणजे जिथं जुनं घर आहे, खापऱ्या वगैरे आहेत, त्या ठिकाणी आपल्याला असे साप रेस्क्यू करायला भेटते. म्हणजे तिकडे जास्त काय राहतात, कारण की ते ग्रिप घेऊन वरती वरती जाते आणि तिथे पाली सुद्धा जास्त राहतात वरती, पाली वगैरे. म्हणून हा साप त्या साईडला म्हणजे असं घरामध्ये वगैरे दिसत असतोय. आणि ते पण जास्तीत जास्त महिलांनाच दिसते, कारण की त्यांनी असतात घरी जास्तीत जास्त टाइम. तर तर आम्ही आता ह्या पानांमध्ये मॅच होणारा साप सोडणार आहे. आणि बघूया ह्याचं काय हरकत असते किंवा काय करतो हा साप. पानांमध्ये जास्तच मॅच होतो. म्हणजे तुम्हाला कळालं असेल कोणता, नाही कळालं तर मीच सांगते. तर हे बघा, घोणस आहे आणि पानांमध्ये खूप मॅच होतो. तर बघूया आता हा काय करतोय, कसं जातोय. जास्त पण काय मोठं नाही आहे आणि मी काय खूप जास्त अंतर म्हणजे डिस्टन्स ठेवून किंवा असं थांबलेलं नाही आहे, जवळच थांबलेले आहे. पण स्वभावात सुद्धा खूप फरक असतो. सगळे जरी साप सेम असली किंवा घोणसच असला तर मग त्याचा पण स्वभाव वेगळा वेगळा असते आणि अटॅक करायचं सुद्धा त्यांचं वेगळं वेगळं हे असते. आणि मी जरास वेळेला असं समोर जायला हे करतो. तर हे बघा, त्याचा अंग सुद्धा फुगवला तो, म्हणजे चप्पट केला केवढा पानांमध्ये मॅच होतोय. आणि असा आवाजावरनं सुद्धा ओळखायला यायला पाहिजे साप. तर अशा शांत ठिकाणी फक्त असं जात असतो, मूव्ह होत असतो पानांमध्ये, तेव्हा सुद्धा आम्हाला साप आहे किंवा कोणता तरी प्राणी आहे
हे यायला पाहिजे, कारण की आम्ही जंगलमध्ये सुद्धा खूप जात असतो. म्हणजे भरपूर लोक असं ट्रेकिंगला वगैरे जात असतात, तर मग असं कानाने ऐकून सुद्धा आम्ही थांबून बघितलं तरी आम्हाला कळतंय. म्हणूनच सांगते, जंगलमध्ये सुद्धा जात असताना आम्ही खूप काळजीने प्रवास करावा लागतो. सापं दिसत नसतात, कारण मॅच सुद्धा होत असतात काही काही सापं पानांमध्ये वगैरे. तर हा आता मी रसल स्वयंपाक सोडला आता, आणि आमच्यासोबत असंच बने रहो हम दूसरा साप सोडेंगे. तर आता आम्ही साप सोडायला आलो इकडे. तर असं बघू शकता, पूर्ण माझ्या आजूबाजूला जंगल जंगल आणि असं झाडी झाडी असं दिसायला लागले. तर हा इकडे पूर्ण झाडी आहे, आणि तुम्हाला सुद्धा असं जंगलामध्ये जायला वगैरे राहायला फिरायला आवडत असेल तर आम्ही जेव्हा जातो जंगलमध्ये तेव्हा आम्हाला खूप काही दिसतं, आणि त्यातलं आम्हाला खूप काही माहिती सुद्धा असतं. तर तिकडे तुम्ही बघू शकता, झाडावरतीच एक मधमाशी असते, त्या टाईपमध्येच एक किडा असतो, त्यांना तिथं घर बांधलंय. तर अशा प्रकारे घरामध्ये सुद्धा तुम्हाला दिसायला मिळेल. आणि त्याला काय म्हणतात तुम्हीच सांगा मला कमेंट करून. तर असं आम्ही जंगलमध्ये सोडायला साप वगैरे येतो. तर इथे पण बघू शकता तुम्ही, कुठलं तरी एक प्राणी इकडे घर बनवून राहायचा प्रयत्न केलाय. आणि जितकं आम्हाला घर बनवायला कष्ट लागतात तितकंच त्यांना सुद्धा लागतंय. असं नाही आहे की आम्हाला सोपं किंवा 2 हात वगैरे आहेत, पण त्यांना तरी तसं नसतंय. पण तरी पक्षी म्हणा आणि परत कुठले पण प्राणी आणि छोटे छोटे मुंगळी, त्यांनी त्यांचं घर वगैरे बनवतात आणि तिथे राहतात आणि तसंच कष्ट करतात, आणि त्यांची एकी सुद्धा तसे आम्हाला दिसायला भेटते. तर जसं आम्ही जंगलमध्ये जातो, आम्हाला खूप काही झाडं वनस्पती, परत वनस्पती म्हणजे खायला सुद्धा आम्हाला मिळतं. जंगलमध्ये जातो तेव्हा करवंद, धामणं हे सगळं सुद्धा मिळतं, आणि ते सुद्धा ऑर्गॅनिक असतं, जे आम्हाला खूप आवडतं. आणि म्हणूनच आम्ही जास्तीत जास्त जंगलमध्येच फिरत असतो. आणि मी असं तर जंगलमध्येच मला राहायला आवडतं. आणि मी आता हा साप रिलीज करायला लागले. तर हा असं तर मी साप सोडलेलाच आहे, पण आणि एकदा मी ओळखा नाग आहे, आणि तो थोडासा मोठा होता. हा सुद्धा छोटाच आहे, पण किती स्पीडमध्ये तो सुद्धा निघून गेला. असं स्पीडनं जेव्हा जाते तेव्हा सुद्धा आम्हाला कळून येत नाही. जेव्हा मूव्ह होत असते तेव्हा धामण गेलाय की नाग गेलाय किंवा कुठला साप गेलाय. तर असं आम्हाला म्हणजे मुव्हिंग स्नेक सुद्धा समजायला यायला पाहिजे की कोणता साप निघून गेला पट करून. थोडंसं जरी त्याचं शेपूट वगैरे दिसलं तरी आम्हाला ओळखायला यायला पाहिजे की कोणता साप आहे. आणि ते तुम्हाला असंच ओळखता नाही येणार, त्याच्यामध्ये राहिला तरच तुम्हाला ओळखायला येणार. तर बघू शकता कसं ठिकाण आहे. आणि मी इकडे साप सोडायला आलोय. कोणता साप तुम्ही सांगा. मी तिकडे जाते पण जायला माहिती नाही. तर आता हे शेवटचे साप सोडायला लागलोय आम्ही ह्या व्हिडिओमधलं. म्हणजे पूर्ण मोठा व्हिडिओ बनवा म्हणून असं आम्हाला एक म्हणजे असे काही फॉलोअर्स जे आहेत ते आम्हाला सांगत असतात. तर आम्ही आता ह्याच्या आवडच्याच ठिकाणी सोडायला लागलोय. तर बघूया ह्याचा स्वभाव आणि कोणतं कसं रंग आहे. तर हा, पण तरी तुम्ही पहिला सुद्धा साप बघितला आणि हा सुद्धा साप बघितला. थोडं तो पिंकमध्ये आहे आणि तो हिरवा होता थोडासा. तर कसं समोर जायला लागले बघा, आणि रिव्हर्समध्ये सुद्धा पाणी यायला लागले, पण ते कसं ग्रिप घेऊन जायला लागले. आणि त्याच्या आवडत्याच ठिकाणी आम्ही सोडलेलं आहे ह्या सापाला. तर असाच आम्हाला व्हिडिओ थ्रू तुम्हाला माहिती द्यायची आम्ही प्रयत्न करत असतो. तर तुम्हाला नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, आणि कमेंटसुद्धा करा की असं जर तुम्हाला म्हणजे तुमचं जर आम्हाला असं सपोर्ट राहिलं तर मग आम्ही असे मोठे व्हिडिओजसुद्धा आम्ही टाकत जाईन नक्कीच. आणि शॉर्ट व्हिडिओज आम्ही जास्त टाकत असतो, रेस्क्यू केलेले किंवा रिलीज केलेले. तर असे जर एकत्रच सगळे तुम्हाला वेगळे बघायचे असतील किंवा माहिती घ्यायची असेल तर आम्हाला जरूर सांगा. आणि धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तर तुम्ही मागचा व्ह्यूसुद्धा बघू शकता किती सुंदर आहे. ह्याच्या आवडत्याच ठिकाणी म्हणजे जिथे हा साप राहतो त्याच ठिकाणी आम्ही ह्याला रिलीजसुद्धा केलेला आहे. तर धन्यवाद.